नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर जी मुलांची ऑफलाईन बॅचची मागणी होती त्या संदर्भात एक व्हिडिओ घेऊन येणार होतो, तर तो हाच व्हिडिओ आहे की ऑफलाईन बॅचसाठी काय करता येईल। ओके, तर हा एक व्हिडिओ आहे। तुम्हाला दोन पोल दिले होते टेलिग्रामवर, एक म्हणजे संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ताची बॅच की जी आपली मोठी बॅच असते सगळ्यात, आणि दुसरं होतं ते म्हणजे टू द पॉइंट बॅच म्हणजे एक्झाम ओरिएंटेड। तर नक्की याच्यात काय असणार आहे हे सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा त्या दोन बॅचेस पैकी आपण ही बॅच कंडक्ट करायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून जी फक्त एक्झाम पुरती असेल, कमी वेळेत तुम्हाला सगळं कसं शिकता येईल त्याच्या संदर्भातली ही बॅच असणार आहे। तर याच बॅच विषयी मी तुम्हाला माहिती देण्यासाठी आलोय। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर मिळतील। सगळ्यात पहिल्यांदा एज्युकल्चर या ॲपवर ही बॅच असणार आहे। ऑनलाईनची बॅच नंतर मिळेल तुम्हाला, आपण आत्ता फक्त ऑफलाईनच्या बॅच विषयी बोलण्यासाठी आलेलो आहे। तर बघा, बॅचचं नाव आहे टू द पॉइंट बॅच। टू द पॉइंट बॅच अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यासाठीची ही बॅच आहे। कशी असणार आहे बॅच? ही ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये ही बॅच असणार आहे। ही बॅच कशी असणार आहे? ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये। आणि त्याच्या खाली मी एक गोष्ट लिहिलेली आहे, ती म्हणजे विथ ऑनलाईन ॲक्सेस ऑफ संपूर्ण बॅच। ओके, हे काय आहे हे थोड्याच वेळात तुम्हाला कळेल। तर बॅच मध्ये काय आहे? नेहमीप्रमाणे सॉल्व विदाउट फॉर्म्युला, सॉल्व विदाउट एक्स वाय, आपण असलं काही वापरत नाही, सगळं विदाउट फॉर्म्युला आपण सॉल्व करतो। त्याचप्रमाणे शिकवण्याची पद्धत असते। काय पद्धत आहे शिकवण्याची ते वैशिष्ट्यामध्ये टाकलंय मी। फोकस ऑन कन्सेप्ट क्लिअरिंग सगळ्यात पहिल्यांदा, रिझनिंग मध्ये लॉजिकल डेव्हलप कसा अप्रोच करायचा, परत प्रश्न वाचल्यावर नेमकं करायचं काय, जे आता तुमचं पेपरला घडतंय सर पेपरच्या आधी येत होतं, पेपरच्या नंतर येत होतं, पण पेपरमध्ये नाही आलं, तर त्यासाठी प्रश्न वाचल्यावर नेमकं करायचं काय। एक्झाम डे टेक्निक्स, कधी कधी सुपरवायझर समोर पेपर घेऊन येतोय तरी पण तुम्हाला एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करता येईल, त्यासाठी एक्झाम डे टेक्निक। आणि आपण याच्यामध्ये करणार काय आहोत, 2009 ते 2026 चे इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेड PYQ हे आपण याच्यामध्ये सगळं कव्हर करणार आहोत। ठीक आहे, आता इथं मी दिली तारीख, स्टार्ट कधी होते बॅच, 15 जुलै। मी तुम्हाला 4 जुलै बोललो होतो, पण गट क मुख्यच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांची 12 जुलैला परीक्षा संपते, त्यांना पण बॅच घ्यायची आहे, मोठी वाली बॅच म्हणजे ही वाली बॅच। तर त्यांच्यासाठी आपण ह्याचं तारीख काय केले, 4 जुलैपासून 15 जुलैपर्यंत पोस्टपोन करतोय। वेळ काय असणार आहे, 10 ते 1 रोज, असं ही बॅच आपली 25 ते 30 दिवसांपर्यंतची ही अशी आपली बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता अशा दोन्ही विषय तुमचे कव्हर होतील। कुठे असणार आहे बॅच, तर एज्युकल्चरच्या मंत्री हाइट्स दुसरा मजला, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, अप्पा बळवंत चौक, पुणे, इथं आपली ही ऑफलाईन स्वरूपात बॅच असणार आहे। तर मग तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडेल, सर तिची तुमची मोठी 1600 वाली बॅच आहे, त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? तर ती मोठी बॅच कुठली आपली, ही बॅच। याच्यात आपण काय घेतो, याच्यात आपण सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट घेतो, याच्यात आपण सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट घेतो, आणि त्याच्यानंतर 2009 ते 2026 पर्यंतचे सगळे PYQ या बॅच मध्ये कव्हर करतो। बरोबर, या बॅचची ऑनलाईनची फी 1600 आहे आणि ऑफलाईनची फी आपण 4000 वगैरे घेतो याच्यामध्ये। ओके, मग आता या बॅच मध्ये आणि या बॅच मध्ये काय फरक असणार आहे, तर या बॅच मध्ये सुद्धा आपण सगळ्या कन्सेप्ट कव्हर करणार आहे। फक्त PYQ कव्हर करताना 2009 ते 2026 मधले इम्पॉर्टंट PYQ कव्हर करणार आहे। म्हणजे आपण ही बॅच देताना त्याच्यासोबत हे दोन वर्कबुक देतो, तर टू द पॉइंट बॅच मध्ये सुद्धा हे दोन्ही वर्कबुक येतील। परत या वर्कबुक मध्ये 3-4 पानांची कन्सेप्ट शिकवतो आपण, टू द पॉइंट बॅच मध्ये सुद्धा त्या 3-4 पानांची कन्सेप्ट इत्तंभूत, म्हणजे प्रत्येक टॉपिकचं प्रत्येक व्हेरिएशन प्रत्येक टाइप आपण कव्हर करणार। पण जे आपण PYQ घेतो ते टू द पॉइंट बॅच मध्ये सगळे घेणार नाही, इम्पॉर्टंट घेणार, वेगवेगळे असलेले घेणार, रिपीटेशन वाले घेणार नाही। म्हणजे एकाच प्रकारचे जर 10-12 प्रश्न असतील तर आपण त्यातले 2-3च प्रश्न घेणार, जेणेकरून बाकीचे प्रश्न तुम्ही होमवर्कला सोडवू शकाल। कळालं का इथपर्यंत दोन्ही बॅच मधला फरक? शिकवणार सगळं, कन्सेप्ट सगळ्याच्या क्लिअर, जेवढं मोठ्या बॅच मध्ये होतं तेवढंच ह्याच्यात पण कव्हर होणार। पण PYQ सोडवताना आपण काय करणार, वेगवेगळ्या प्रकारचे PYQ घेणार, रिपीटेड वाले PYQ तुम्हाला होमवर्कला देणार। मग तुमचा प्रश्न, सर रिपीटेड वाले PYQ आम्हाला आले नाहीत तर तुम्हाला आले नाहीत तर त्याचं सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशन, जे लोक ही बॅच ऑफलाईन लावणार आहेत त्यांच्यासाठी आपण या बॅचचा ऑनलाईन ॲक्सेस देणार आहे। म्हणून मी इथं म्हटलंय ऑफलाईन बॅच विथ ऑनलाईन ॲक्सेस ऑफ संपूर्ण बॅच।
म्हणजे या बॅचची जी आपली फी 2500 रुपये अशी असणार आहे ऑफलाईनची, त्या मुलांना ऑफलाईनमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्या कन्सेप्ट होणार, पण राहिलेल्या प्रश्नांच्या सोल्युशनसाठी त्यांना ॲपमध्ये या बॅचमधून ते लेक्चर बघता येणार की ह्याच्यामध्ये ज्याच्यात आपण सगळं घेतलेलं आहे. यानं काय होणार माहीत आहे, तुमचं 25 ते 30 दिवसात सगळ्या टॉपिकवर सगळ्या टाईपवर अंडरस्टँडिंग होणार माझ्याकडून वर्गामध्येच, आणि जे होमवर्कला प्रश्न सोडवते ते तुम्ही स्वतः सोडवणार, आणि नाही आलं तर तुम्हाला ऑनलाईन ॲक्सेस मी दिलेलाच आहे. तर अशा प्रकारे कमी वेळेत सगळा सिलेबस कव्हर करण्यासाठी, आणि अशी बऱ्याच मुलांची मागणी होती, सर आम्ही नाही तुमची 2-2.5 महिने बॅच करू शकत, ठीक आहे, तर त्या सगळ्या मुलांसाठी आपण ही बॅच आणलेली आहे. याच्यात एकही पॉईंट शिल्लक राहणार नाही. कळालं? दोन्ही बॅचेसमध्ये आपण हे दोन्ही वर्कबुक देतोच आहे. हे दोन्ही वर्कबुक तुम्हाला त्याच फीमध्ये मिळणार आहेत, त्यासाठी एक्स्ट्रा पे करायची काहीही गरज नाही. समजलं? संपूर्ण बॅचचा आणि या बॅचमध्ये काय फरक आहे, तर ज्या मुलांना कमी वेळेत सगळं सोडवायचं असेल, सगळं कव्हर करायचं असेल, तर ही टू द पॉइंट बॅच तुम्ही घेऊ शकता. राहिला प्रश्न या बॅचचा ऑनलाईनचा, तर ही सुद्धा बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन उपलब्ध होईलच, आणि त्याची फी आपण ऑनलाईनसाठीची फी 1200 रुपये अशी ठेवलेली आहे. पण जर तुम्ही ऑनलाईन घेणारच असाल तर मोठीच बॅच घ्या असं माझं म्हणणं आहे. ही बॅच घेतली नंतर आवडलं तरी पण तुम्ही ट्रान्सफर करू शकता. तर आज ह्या बॅचच्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आज तुमच्या इथं आलेलो आहे. याच्यापेक्षा पण तुम्हाला काही डाऊट असतील तर माझे दोन्ही नंबर मी इथं तुम्हाला देतोय. हा ऑफिसचा नंबर आहे, याच्यात तुम्ही टेक्निकल डाऊट विचारू शकता, याच्यात तुम्ही अभ्यासाचे डाऊट विचारू शकता. हा माझा नंबर आहे. दोन्ही बॅचमधला फरक कळाला. तुमचं काय मत आहे, कुठली बॅच आपण घेतली पाहिजे? मी तर ठरवलेलं आहे की ही बॅच घ्यावी, जेणेकरून वर्कबुक तुम्हाला होमवर्कसाठी पण उपयोगाला पडेल, आणि राहिलेल्यांसाठी तर आपण ॲक्सेस सगळा देतोच आहे. मला असं वाटतं आता की तुमचं जे काही कन्फ्युजन असेल, जो तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, त्यासाठी हे एकदम ओकेमध्ये मी सगळं बॅचची इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तरी पण काही शंका असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मला तुम्ही विचारू शकता. ह्या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ह्याची डिटेल माहिती दिली जाईल. आत्तापुरता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.